मित्रांनो, मी प्राध्यापक मंगेश वाघमारे सर. मित्रांनो, मराठीचा व्याकरणाचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की मराठीची वर्णमाला फार महत्वाची असते आणि वर्णमाला ही मराठीच्या व्याकरणाचा पाया आहे. मित्रांनो, या वर्णमालेमध्ये सर्वात पहिला जो घटक असेल तो स्वर. या स्वरांना अनन्यसाधारण महत्व मराठीच्या व्याकरणामध्ये आहे आणि या स्वरांचे भरपूर सारे प्रकार आहेत, पण त्यापैकी एकच प्रकार आपण आज या घटकामध्ये निवडलेला आहे, ज्याचं नाव आहे संयुक्त स्वर. मित्रांनो, या संयुक्त स्वरांची व्याख्या जर आपण या ठिकाणी सांगतो म्हटलं तर पहिल्यांदा तर आपल्याला हेच म्हणावं लागेल की दोन विजातीय स्वर. मित्रांनो, मराठीमध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे या स्वरांचे दोन महत्वाचे प्रकार पडतात, पण आपल्याला या ठिकाणी सजातीय स्वर न घेता विजातीय स्वरांचं काम या ठिकाणी बघायला मिळेल. मित्रांनो, दोन वेगवेगळ्या समूहातील जे स्वर एकत्र येतात त्याला विजातीय स्वर असं म्हटलं जाते. मित्रांनो, या संयुक्त स्वरांचा पहिल्यांदा आपण या ठिकाणी विचार करू आणि नंतर आपण त्या संदर्भात पुढील माहिती घेऊ. मित्रांनो, दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून जे स्वर तयार होतात त्याला खऱ्या अर्थानं संयुक्त स्वर असे म्हणतात. बघा, चार स्वर मराठीमध्ये आहेत, ते चार कोणत्या स्वरांच्या एकत्रीकरणातून झाले पहिल्यांदा आपण ते नीट या ठिकाणी समजून घेऊ. बघा, च्या पुढे लहान ई किंवा मोठा ई आल्यास, लहान मोठा एवढ्यासाठी म्हणतो की आपल्याला सुरुवातीपासून त्याची सवय असते, परंतु लहान म्हटलं तर ऱ्हस्व, मोठा म्हटलं तर दीर्घ, हे गृहीत धरावं. बघा, च्या समोर लहान ई किंवा मोठा ई आल्यास त्या दोहोंबद्दल ए हा स्वर तयार होतो. या तयार होणाऱ्या एला संयुक्त स्वर म्हणतात. हा पहिला. नंबर दोन, आच्या पुढे लहान ई किंवा मोठा ई आल्यास या दोघांच्या एकत्रीकरणातून ऐ हा स्वर या ठिकाणी तयार होतो. हा संयुक्त स्वरांमधला दुसरा संयुक्त स्वर. हा यडक्याचा ए, ऐराणीचा ऐ. नंबर तीन, या स्वराच्या पुढे जर लहान उ किंवा मोठा उ आल्यास या दोघांच्या एकत्रीकरणातून ओ हा स्वर आपल्याला या ठिकाणी तयार होतो. बालवाडीत असताना ओजेवाल्याचा ओ, तो हाच. नंबर चार, आच्या समोर लहान उ किंवा मोठा उ आल्यास या ठिकाणी औ, औषधीचा औ हा स्वर तयार होतो. मित्रांनो, या चार स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जाते. आणि मित्रांनो, मोरोकेशव दामले हे जे फार मोठे व्याकरणकार मराठीमध्ये होऊन गेलेत, त्यांनी या चार संयुक्त स्वरांना तदुत्पन्न स्वर असेही म्हटलेले आहे आणि याच चौघांना खऱ्या अर्थानं डेप्थॉंग स्वर असंही म्हटलं जाते. डेप्थॉंग हा शब्द मुळात ग्रीक आहे आणि या डेप्थॉंग या शब्दाचा अर्थ दोन स्वरांचं एकत्रीकरण असा या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो. आणि बघा मित्रांनो, हे जे चार स्वर या ठिकाणी तयार झालेले आहेत, ए, ऐ, ओ आणि औ, हे दोन विजातीय स्वरांच्याच एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत. फक्त फरक एवढाच आहे, पहिल्या ठिकाणी च्या समोर जेव्हा लहान किंवा मोठा ई येतो तेव्हा ए तयार होईल. आच्या समोर इथं फक्त थोडा बदल झाला, पहिल्या ठिकाणी आपण घेतलं पण पुढच्या ठिकाणी मात्र आ घेतलं. आच्या समोर जर लहान ई किंवा मोठा ई जर येत असेल तर त्याच्यापासून ऐ हा संयुक्त स्वर तयार होतो. त्यानंतर परत च्या समोर लहान उ किंवा मोठा उ आल्यास त्यापासून ओ हा स्वर तयार होतो आणि आच्या समोर लहान उ किंवा मोठा उ आल्यास औ हा स्वर तयार होतो. मित्रांनो, चार संयुक्त स्वरांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही याच्या संदर्भात आणखी स्वरांची माहिती तुम्हाला हवी असेल तर निश्चितपणे आम्हाला कमेंट्स करा आणि पुढच्या सत्रात आम्ही त्याचा विचार नक्कीच करू. धन्यवाद.